आपलं खरं मत तर सांगतच जाऊ नका. Hey, look what I found the Ducati. वेल टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज माझा बड्डे आहे अँड इट इज माय 37th बड्डे. वेल सकाळचे 11 वाजलेत आणि बघताय वादळ खाली गेलं आहे, तर मी खाली चाललो आहे, देवळात चाललो आहे. वेल वेलकम बॅक टू द चॅनल आणि होप यू आर एन्जॉईंग द डे. आज टुडे आय एम गोइंग टू एन्जॉय द डे. बघूया आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या दिवसभरात आपल्याबरोबर काय काय होतं आहे बघूया. आज सध्या जाऊया मंदिरात. सकाळच्या तापत्या उन्हात असे पटकन दर्शन केलं आणि पटकन आलो. दुपारी छानसं जेवण, घरातलं जेवण, अशी वामकुक्षी हा शब्द आय होप इट इज राईट. वामकुक्षी घेतली दुपारची आणि झोपलो मस्त, फेल फ्रेश. दुपारच्या झोपेसारखी झोप नाही. वेल द प्लॅन इज जस्ट टू हॅव अ सिम्पल डिनर विथ फॅमिली आणि आपला बड्डे असाच संपणार आहे. बट द स्पेशल थिंग इज माझा एक मित्र येतो आहे नैनितालला. एक माझा मित्र राहतो नैनितालला अँड ही इज फ्लाईंग ऑन संडे, सो ही इज हिअर इन मुंबई. तो भेटतो आहे मला, तर त्याच्याबरोबर त्याला आम्ही बोलवलं आहे डिनरला. तर डिनरला जाऊ अँड द डे फिनिश. तयार होऊन भेटूया आपण. थोडं ओवाळणी वगैरे होणार आहे, ओवाळणी करून घेऊया आणि मग घेऊया बाहेर एक बीक घेणार. Every breath feels borrowed, but tonight the world's in tune. वयाच्या या स्टेजला या वर्षी एक गोष्ट शिकलो आहे. जर तुम्हाला कोणी तुमच्या कपड्याबद्दल, त्यांच्या कपड्याबद्दल तुम्हाला सजेशन विचारलं तर तुम्ही सांगत जाऊ नका. आपलं खरं मत तर सांगतच जाऊ नका. गुड, चांगलं, व्हेरी नाईस, ब्युटिफुल असंच म्हणायचं. चांगलं नाही आहे अजिबात म्हणायचं नाही, नाहीतर अशा गोष्टी होऊ शकतात. मी सांगणारच नाही, तू विचारशील तरी. ह्याच्या पुढे काय विचारते मी? तर कालच बोललो होतो, पण चांगले शूज असताना पण तिला ते जे येत नाहीत तेच घालायचे. चप्पल घाल. कसं तू आईसारखं वागतेस ग? असं कसं वागतेस आईसारखं तू? चप्पल घाल तिला, चल. वाव, एक चप्पल वेगळी आणि एक चप्पल वेगळी. चला चला. Old chair homes beneath me, plank boards keep the time. Old chair homes beneath me, plank boards keep the time. If this sound ain't perfect, We see this clip. आपण 2007-8ला आम्ही भेटलोय, तेव्हापासून आम्ही भेटतोय. या CCDला येऊन बसतो. अँड ही इज दॅट ओल्ड फ्रेंड ऑफ माईन. आणि अनफॉर्च्युनेटली त्याच्या लग्नाला आम्ही नैनितालला गेलो होतो, बट आय डिड नॉट शूट बिकॉज इरावती खूप लहान होती. अँड 1 वर्षा आधी गेलो होतो, आता 1 वर्षाने मला भेटतो. आता मे बी नेक्स्ट नोव्हेंबरला किंवा त्याच्या आधी ऑक्टोबरला भेटतो. वेल इट वॉज अ गुड डे फॉर मी. सकाळी सुरुवात चांगली झाली, डिनर केला याच्याबरोबर, फॅमिली डिनर झाला. वेल आणि रात्र झाली. सो आपला व्हिडिओ इथेच थांबवतोय. आपण आता उद्या भेटतो. सकाळची सगळी कामं आवरली. इट्स ऑलमोस्ट 3 o'clock इन द इव्हनिंग. सगळी कामं आवरून निघालो आहे मी. ठाण्यामध्ये पोचलो आहे ऑलमोस्ट इन 2 minutes अँड लकीली ट्रॅफिक नाही आहे. काल रात्री असं झालं की दीपकला सोडता उशीर झाला, घरी यायला लेट झाला, झोपायला लेट झाला, सकाळी उठायला लेट झाला. त्यामुळे सगळ्याच पुढच्या गोष्टी लेट होत गेल्या. आता ॲक्च्युली आय एम प्लॅनिंग टू गो टू सातारा आणि ही गाडी जी आहे झेन घेऊन जायचा विचार करतो. वाय नॉट ना. एवढं सगळं काम केलं तर
गाडी जाऊ शकते असं मला वाटतंय. आणि आम्ही दोघेच जाणार आहोत 2.5. तर त्यामुळे जरासा विचार आला, लुक वॉट आय फाउंड द डुकाची. आता तुम्हाला कसं दाखवू यार, पण गोव्याची गाडी आहे 0909. अरे 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 सेक्सी बाय. अरे टायर पूर्ण बोर्नआउट झाले त्या. हा कुठे जाऊन आलाय काय माहिती. पुढचे पण टायर गेलेत, मागचे पण टायर गेलेत. मला ट्रॅकवरून गाडी आली आहे, ट्रॅकवरून आली असणार. ट्रॅक टायर्सच होते त्याला. काय डुकाटी आहे भाई, मेंटेनन्स बी डुकाटी आहे. बघू काय जमा. कालचा दिवस जर म्हणाल, कालच्या दिवसामध्ये दरवर्षीप्रमाणे काय होतं की ज्या मित्रांना आपण नेहमी भेटतो, नेहमी बोलतो, त्याच्यामधलेच काही मित्र आपला वाढदिवस विसरून जातात आणि विश नाही करत. दरवर्षी होतं माझ्याबरोबर. त्यामुळे बिकॉज काय होतं, आय एम नॉट दॅट काइंड ऑफ अ पर्सन की अरे मेरा बर्थडे है ना, अरे मेरा बर्थडे है ना तो मेरे को ये करना, अरे मेरा बर्थडे है ना ये करना. आय एम नॉट दॅट काइंड ऑफ अ पर्सन. आणि मला लोक जेव्हा बर्थडे विश करतात व्हॉट्सॲपवर किंवा सॉरी नॉट व्हॉट्सॲप बट इंस्टाग्रामवर जेव्हा माझं स्टेटस वगैरे ठेवतात, तो आय डोंट शेअर दॅम. माय इंस्टाग्राम इज ॲब्सोल्युटली क्वाईट द डे ऑफ माय बर्थडे. सो माझं असं म्हणणं आहे की ज्यांच्या लक्षात आहे, दोज हू आर माय गुड फ्रेंड्स, त्यांच्या ऑब्व्हियसली लक्षात आहे. आणि आजकाल विसरणं म्हणजे हे कॉन्सेप्ट मला नाही कळत, बिकॉज आजकाल फेसबुक वगैरे सगळं आहे. फेसबुक गिव्ज यू नोटिफिकेशन, पण तरी पण आय डोंट नो. ठीक आहे, लोक विसरतात. आपल्याला समजून घेतलं पाहिजे आणि त्याची मैत्री समजून घेतली पाहिजे आणि त्याच ग्रेडची मैत्री त्यांच्याबरोबर पण केली पाहिजे. असं मला 7 वाजल्यानं दीपक मला परत भेटतोय. सो बिकॉज ही इज फ्लाईंग टुमॉरो टू आय थिंक स्पेन. कुठली तरी कंट्री बोलला होता, मी विसरलो. मॉडरेट ट्रॅफिक आहे आणि जाऊन त्याला भेटू. मोस्टली विल हैव समथिंग, मे बी विल हैव फूड एंड आई गेट बैक. हाँ अभी निकला, देखिए जो निकला ना इसमें निकला वो. लेफ्ट मारने का राइट होता ना. अरे लाइट क्यों जाऊंगा भाई. मैं निकल रहा था घर से पहले, जैसे ही घर से निकला वैसे ही फोन आया. सो ऑल इन ऑल बड्डे चांगला गेला, दुसरा दिवस पण चांगला गेला. दीपक भेटला. ही इज लिव्हिंग टू इजिप्ट ही इज लिव्हिंग टू इजिप्ट टुमॉरो. ही इज सेलिंग टू इजिप्ट टुमॉरो ॲक्च्युली. आणि आजचा दिवसही संपला. डे वॉज गुड. वेल, इथपर्यंतचा व्लॉग बघितला असेल आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. काय स्पेशल नव्हता, माझा बड्डेचा व्लॉग होता. वेल, उद्या मे बी नाही, उद्या आपण वी आर गोइंग टू गेट दिस कार रेडी फॉर सातारा ट्रिप इफ आय गेट परमिशन दो. वेल, साइनिंग ऑफ फ्रॉम मुंबई. भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये.